नमस्कार. प्रभागाचा कोण होणार पुढारी या कार्यक्रमात मी अर्जुन चव्हाण आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आलो मित्रांनो प्रभाग क्रमांक 23 मधील सोना माता नगर या ठिकाणी. सोना माता नगर हा जर परिसर पाहिला तर सुशिक्षित एरिया आहे, पण मात्र समस्या काही गंभीर आहेत. आपल्यासोबत या प्रभागातील काही महिला जुडलेल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे. मला जेव्हा येताना रस्ते जरा खराब दिसले, रस्ते तर दिसत आहेत, पण अंतर्गत आणखीन काय समस्या आहेत? खूप समस्या आहे. तिकडच्या भागाला जो उमेदवार उभारला होता ना पहिला, तर कुणी सुद्धा येऊन गेलेलं नाहीये इकडं. आणि समस्या तर सगळ्या आहेत, गटारीच्या आहेत, पुन्हा म्हणलं तर पाण्याच्या आहेत. सगळं पाणी कुठून जायला जागा नाहीये सोना माताच्या नगर मधलं. सगळे मला विचारायचे, तुम्ही गेल्या म्हणजे 5 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही मतदान केला होता, काय म्हणून मतदान केला होता त्या नगरसेवकांना? काहीतरी सुधारणा करतील म्हणून केलं होतं, पण त्यांनी अद्याप आम्हाला भेट सुद्धा दिलेली नाहीये. 15 तारखेला कोणाचा कल असेल आपला? धनुष्यबाण. धनुष्यबाण. क्या बात आहे. काय म्हणताय काकू? काय ती सांगितलं काय समस्या आहे? तुम्ही टाळ्या मारायला होता हा? काय इकडे या. त्यांची बोलणं काय मारायला पाहिजे की हो. असं आहे. त्याला बोल. बर, काय समस्या काय आहेत आपली इथे? हीच पाणी येते तर घरातनं पाणी शिरते, पाणी जायला वाट नाही, रोड चांगला नाही. एक एक दिवस लाईट जाते, एक एक दिवस लाईट येत नाही, माग लाईट राहते, आमच्याकडे लाईट राहत नाही. मग यावर्षी काकू काय ठरलंय आपलं? काय ठरलं? बाणला मारायचं. अरे बापरे. मारायचं ना मग. सुधारणा झाली का गल्लीमध्ये? आपलं सुधारणा नाही, काय नाही, येतेच जातेत, फक्त हात पाय जोडतेत जातेत, काहीच करत नाही ते. मग आमचा आता यांच्यावर विश्वास आहे आमचा. अच्छा. प्रकाश राठोडवर विश्वास आहे. जाहीर प्रकाश राठोड विश्वास आहे. आमच्यावर 2-3दा येऊन बी गेले, आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही धनुष्यबाणलाच मत देणार. क्या बात. बाकी तो कुठलं बघणार नाही? बघणार नाही, आम्ही त्यालाच देणार. कमळ पण जोरात आहे की हो? असू दे, करू दे, आम्ही ह्यांना देणार. काय का असू दे, प्रकाश राठोडे एवढं असं काय केलंय की तुम्ही डायरेक्ट प्रकाश राठोड धनुष्यबाण घेत आहे? काय करू दे, पण त्यांनी आम्हाला भेट देऊन गेले सारखं. आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर. त्यांनी त्याच्या अगोदर बी आले, पाणी थांबल्यावर सुद्धा घेऊन बघून त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन गेले. म्हणजे तुमचं ठरलंय यावेळेस? ठरलंय आमचं. हा, ठरलंय. त्याच्या अगोदर पण आलेले आहेत त्यांनी आता एक इलेक्शनला थांबले, तो इलेक्शनच्या अगोदर पण येऊन भेटले. तुमचं पण ठरलंय? हा, ठरलंय. विश्वास आहे आणि त्याने काम पण करतात, हे 100% मला खात्री आहे. कसं त्यांचं पॅनल पण थांबलेलं आहे. प्रकाश भाऊ राठोड सोबत आणखीन काही 3 उमेदवार आहेत. ते पण आहेत. कसं सरांवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, ते त्यांच्या सोबत त्यांनी पण निवडून येणार, हे आम्हाला 100% आहे. मग 16 तारखेची तयारी कशी करताय? तयारी आता चालूच आहे आमचं. म्हणजे गुलाल आणून ठेवलंय? शिवसेना म्हणजे साठीकच भावावरून आला? हो, आहे, विश्वास आहे. हा, धनुष असं नाही बोलायचं आहे. बोला बोला. पक्षी उडाले निळ्या आकाशात, पक्षी उडाले निळ्या आकाशात, धनुष्य बाणाचं चिन्ह भारताच्या नकाशात. क्या बात आहे, क्या बात आहे. काकूचं जोरात आहे हा तयारी आहे. इथं असं आहे की सोना माता नगर मध्ये कोणीही जास्त फिरकत नाहीये, पहिली गोष्ट. आणि आता त्यांनी जरा निवडून यावं, आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहेत. आणि त्यांना सांगायच्या पेक्षा आम्हीच विश्वास देतो की त्यांनी निवडून येणारच 100%. प्रत्येक वेळेला म्हणतात की मटण खावा आणि धनुष्यबाणावर बटन दाबा. मटण खाऊ दे की नाही खाऊ दे, बटन तर आम्ही धनुष्यबाणावरच दाबणार आहे. सोना माता नगर मध्ये यंदा फक्त धनुष्यबाणच चालणार आहे असं वाटायला मला. हो, 100% चालणार आहे. सगळ्यांचं ठरलेलंच आहे. पाहू शकता तुम्ही, हे लाडक्या बहिणी म्हणतायत की यावेळेस धनुष्यबाण चालणार. तर काही आणखीन काही महिला सोबत आपल्यासोबत जुळलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. ताई नमस्कार, काय म्हणताय? प्रभागामध्ये आहेत का रोड लाईट व्यवस्था महिलांसाठी? नाही. नाही, रोड लाईट आम्हाला कुत्र्याचा लई त्रास द्यायला लागला आम्हाला. लई म्हणजे मग नगरसेवकाने कुत्रा हाकलायला पाहिजे. नाही हो, एक कट्ट्यावर पण लई घाण करतात, मग गचीवर पण लई घाण. आम्हाला लई कंटाळा. धनुष्यबाण. धनुष्यबाण आम्ही ठरलो दादा, ठरलेलं आहे तुमचं. कुणाचा वारा आहे? धनुष्यबाणलाच आम्ही टाकणार आहे. धनुष्यबाण. हा, तुमचं? माझं बी धनुष्यबाणाला. तुमचं पण धनुष्यबाण. किती वर्षापासून मतदान करताय? 10 वर्ष झालं बर. नेता येऊन. काकू काय म्हणताय? धनुष्यबाण होत. मी काय बोललो नाही. धनुष्यबाण. नाही, मला काय म्हणायचं, धनुष्यबाण म्हणजे एवढं साधारण चिन्ह नाहीयेत.
ज्या वेळेला श्रीरामचंद्रांनी सीतेला विवाह करण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी धनुष्यबाण उचलले त्यावेळेला त्यांनी सीता मातेला विवाह झाले त्यांचं. तसा ह्यांनी जसं धनुष्यबाण त्यांच्या हातात ते घेतलेलं आहे, त्यांचं चिन्ह आहे ना, त्यांनी 100% त्यांनी निवडून येणारच. त्यांनी कोणी का निवडून येऊ दे ह्या भागामध्ये, ह्या चारही उमेदवारापैकी. आज कृष्णताई आहेत, आहे ना त्यांचं नाव, आणि भाऊंचं नाव काय, लता मॅडम आहेत, आणि दुसरे प्रकाश राठोड सर, तरी आपण ओळखतोच त्यांना. त्याचे पॅनल आहे. ते चौघात होतो प्रत्येक वेळेला. आणि ते म्हणायचं आम्ही इथलेच आहे, सोना मतातलेच आहेत. आमच्या पूर्ण कॉलनीला करंट येते. आता सध्या सुद्धा चालू आहे. त्याचं सुद्धा कोण जर एखाद्या माणसाला चुकून काही झालं तर काय कोण हमी घेणार याची? ते एक आमच्या सोना मतात पाणी शिरते, रोड नाही, एवढा प्रॉब्लेम आहे आमच्या सोना मतात. आम्ही मत देणार पण आमची कामे झाली पाहिजेत. कुणाकडे जाईल? धनुष्यबाण धनुष्यबाण देऊ आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आश्वासनं दिलेली आहेत आणि विश्वास ठेवण्यासारखीच आहेत ती, आणि आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकतो असं आम्हाला वाटतंय, आणि आम्ही धनुष्यबाणालाच मत करणार. काय अडचणी काय आहेत? हायच की रोडचं, लाईटीचं, परत पाण्याचं सगळेच प्रॉब्लेम आहेत. आणि हे देवळाच्या पाठीमागे सिस्टीम अशी आहे, कचरा टाकतात. यंदा काय ठरलंय आपलं? धनुष्यबाण बीजेपी आहे, घड्याळ आहे, बाकीचे काँग्रेस काय नाही, धनुष्यबाणालाच टाकायचं तुमचं पण ठरलंय? ठरलेलंच आहे. बापरे.